गेली काही दिवसापासून जैन बोर्डिंगचं प्रकरण राज्यभरात चर्चिलं जातं आणि यामध्ये सातत्यानं मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोप केले जात आहे। सध्या मुरलीधर मोहोळ आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। खरं तर आज तुम्ही जैन बोर्डिंगमध्ये जैन मुनींची भेट घेण्यासाठी गेलतायत, त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर काय आश्वासित केले त्यांना? नाही, गेले काही दिवस हे खूप मूळ विषय बाजूला सोडून त्याच्यावरती इतकं घाणेरडं राजकारण सुरू झालं आणि काही लोक आपापल्या त्याच्यामध्ये राजकीय पोळ्या भाजायला सुरुवात झाली। तर मूळ विषयच खूप महत्त्वाचा आहे। ते ज्या विषयासाठी जैन मुनी जे गुरुदेव त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांचा निरोप होता। 2 दिवसापूर्वी त्यांनी एक व्हिडिओसुद्धा प्रसारित केला होता आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की मुरलीधर मोहोळ, आप पुणे के जनप्रतिनिधि है, आप खासदार है, मंत्री है और हमारे इस पुणे के नगरी के आप पालक हो, राजा हो, तो हमारी अपेक्षा है आपसे कि आप एक बार हमसे आप मिलिए और हम मिलकर ये जो सब विषय चल रहा है उसको हम कैसे समाप्त करें, इसमें से हम कोई पर्याय ढूंढ निकाले। तर त्या अनुषंगानं तो व्हिडिओ आला आणि आज प्रत्यक्षामध्ये त्यांच्याकडनं एक शिष्टमंडळही दुपारी आलं आणि त्यांनी विनंती केली की आज जैन मुनींना म्हणजे गुरुदेवांना मला भेटायचं, म्हणून मी लगेच गेलो। माझ्या मनातच काय नाही, कारण मला असं वाटतं की मी मागेही सांगितलं की पुण्यात राजकीय घाणेरडे आरोप प्रत्यारोप झाले, पण माझ्या जैन समाजाच्या एकाही बांधवांनी कधीही माझं व्यक्तिगत नाव घेऊन माझ्यावर कधी आरोप केले नाहीत, का त्यांना सत्य माहिती आहे। आजही त्यांना हे सगळं सत्य माहिती असल्याशिवाय मला त्यांनी बोलवलं का? त्यामुळे मी तिथे गेलो आणि त्यांनी मी त्यांचे आशीर्वादही घेतले आणि त्यांनी मला हे सांगितलं की या सगळ्यातनं पुढच्या काळात हा व्यवहार रद्द कसा होईल, याच्यातनं मार्ग कसा निघेल, यासाठी तुम्ही या शहराचे लोकप्रतिनिधी म्हणून, खासदार म्हणून तुम्ही याच्यामध्ये प्रयत्न करावेत, अशी माझी इच्छा आहे। आणि म्हणून मी तात्काळ त्यांच्या या सगळ्या जे काय त्यांनी मला सांगितलं त्याच्यामध्ये मी तात्काळ त्यांना सकारात्मकता या विषयात दाखवली आणि मी त्यांना सांगितलं की पुढच्या काही दिवसामध्ये मी निश्चितपणे, मी काही कुणाचे संबंध लपवले नाहीत, तो विकसक आहे गोखले, मी काही संबंध लपवले नाहीत। त्यामुळे गोखले असतील, ट्रस्टी असतील, जे कोणी असतील त्यांच्याशी या विषयात बोलून हा व्यवहार कसा थांबवता येईल आणि ह्याच्यातनं मार्ग काढून जैन बांधवांच्या भावना ह्या कशा जपता येतील आणि त्याला न्याय कसा देता येईल याच्यासाठी मी निश्चितपणे काम करीन, हे मी त्यांना आश्वस्त केलं। खरं तर भगवान महावीरांनी एक जगण्याची पंचतत्व सांगितले होते, ज्यामध्ये प्रेम, अहिंसा आणि चोरी करणं गुन्हा आहे। त्या ठिकाणी जे मुनी होते ते व्यथित झालेले होते। त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या भगवान महावीरांनी एक वेगळा संदेश दिला, त्यांचं जे मंदिर आहे ते गहाण ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये काही राजकीय लोकांचा हस्तक्षेप आहे, कर्माची फळं त्यांना नक्कीच मिळतील अशा आशयास त्यांनी एक वक्तव्य केलं होतं। या सर्व त्यांच्या वक्तव्याकडे कसं बघता? त्यांनी हेही म्हटलं होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुरलीधर मोहोळ यांनी जर मनावर घेतलं तर हे 2 मिनिटांमध्ये सुद्धा हे विषय सोडू शकतात। म्हणूनच मान्य देवेंद्रजी सुद्धा मागच्या 3-4 दिवसापासून या विषयाच्या संदर्भात मलाही त्यांचं सांगणं आहे की या विषयातलं शांततापूर्ण मार्ग काढला पाहिजे, जैन बांधवांना आपल्याला न्याय कसा देता येईल, त्यांच्या भावना जपता येतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। आणि म्हणून मी आज त्यांना शब्दही दिला की निश्चितपणे जे काही या मंडळींचे विचार आहेत, यांची भावना आहे ती जपली पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे आणि म्हणून लवकरात लवकर याचा मार्ग काढण्याचं मी त्यांना आश्वस्त केले, समस्त समाजाला आश्वस्त केले। गेली अनेक दिवसांपासून मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोप होतात, मात्र मुरलीधर मोहोळ यांची पावलं जैन बोर्डिंगकडे वळत नव्हती। आज तुम्ही त्या ठिकाणी गेल्यात, ज्यावेळेस मुलींना भेटला त्यावेळेस सर्व शांतता होती, मात्र तिथून बाहेर पडताना घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। काही जैन बांधव आक्रमक पद्धतीने त्या ठिकाणी दिसले। नाही, मी तुम्हाला सांगतो, तिथं 200-300 लोक होती, मी गेलो, त्यानंतर पहिले 15-20 मिनटं, अर्धा तास आम्ही व्यवस्थित, त्यांचं बोलणं झालं, माझं बोलणं झालं, समस्त समाज जिथं बसला त्यांनी माझं बोलणं ऐकलं, त्या गुरुदेवांचं बोलणं ऐकलं। बाहेर पडताना गाडीपाशी, गेटपाशी आल्यानंतर कोणीतरी 2 माणसं आली, ते काहीतरी घोषणा देत होते की रद्द करा, बाकी काही नाही। ठीक आहे ना, आता तो कुठला तरी राजकारणाचाही भाग असू शकतो, कोणते सोडले असू द्या, मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। माझं म्हणणं आहे की ज्या एवढ्या मोठ्या व्यक्तींनी माझ्याकडनं जर अपेक्षा व्यक्त केली की तुम्ही खासदार आहात, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही या समाजावर उभे राहा, तर मी त्यांना शब्द दिला पुढच्या काही दिवसामध्ये निश्चितपणे मी हा प्रामाणिक प्रयत्न करीन आणि हा विषय संपून देईल। पुण्याचे लोकप्रतिनिधी तुम्ही आहात, जैन बांधवांच्या भावना आक्रमक आहे, त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत हा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आमचं समाधान होणार आहे। मुरलीधर मोहोळ याच्यावरती पाऊल उचलून हे लवकर कधी निर्णय घेणार? आता तेच सांगितलं, मी निर्णय घेण्याचा काय संबंध आहे? मला प्रयत्न करायचे आहेत ना, ज्यांनी कुणी निर्णय घेऊन हा विषय संपवायचा आहे त्यांच्यासाठी मला मी करणार ते। मी तुम्हाला सांगतो, मला इतका मोठ्या माणसांना आज जर माझ्याकडनं, एका कार्यकर्त्याकडनं, माझ्या जनप्रतिनिधी म्हणून माझ्याकडनं अपेक्षा व्यक्त केली, ती मी निश्चितपणे पूर्ण करेन। तुमचे विरोधक आहे ते तुमच्या सातत्यानं तुमच्यावरती आरोप करतायत की रेटून पण खोटं बोल, असं जे आहे ते मुरलीधर मोहोळ करत आहेत, असं जे तुमचे विरोधक आहेत ते तुमच्यावरती आरोप करत आहेत, त्यांच्या आरोपाला कसं उत्तर देत आहे? लवकर बरे व्हा। एकंदरीत आपण बघू शकतोय की मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य आहे की या सर्व प्रकरणामध्ये मी लक्ष घालणार आहे, त्याच्यावरती तोडगा नक्कीच नाही केल्याची प्रतिक्रिया जी आहे ती मुरलीधर मोहोळ याच्याकडून पाहायला मिळते। कॅमेरामॅन योगेश सावंत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.